डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। मागील 3 आठवड्यांपासून राजूर येथे सुरू असलेल्या काविळीच्या साथीनं आता दुसरा बळी गेलाय। मिसबाह शेख वय वर्ष 13 या मुलीचा कावीळमुळे मृत्यू झालाय। ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे। दरम्यान ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतला अपयश आल्यामुळे राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या उपसरपंच पदाचा शुक्रवारी रात्रीच राजीनामा दिला। गेली 15 दिवसापासून आपण सर्वजण बघत आहात की राजूर या गावामध्ये कावीळचं मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे आणि त्या कावीळच्या साथीमध्ये अनेक लोकांना त्या कावीळची लागण झालेली आहे। खरं तर गेलेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही सर्व सन्माननीय सदस्य व मी स्वतः ह्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव मांडला होता की राजूरच्या टाकीची घाण साफसफाई करावी व त्या टाकीचे सर्व स्वच्छता करून पाणी पुरवठा हा करण्यात यावा। परंतु त्यानंतर बडतर्फ ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास अधिकारी श्री वरपे साहेब यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हलगर्जीपणा केला आणि त्याचा परिपाक म्हणून आज आम्हाला राजूरकरांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो। अर्थात यात राजूरच्या या पाणी पुरवठ्याची टेस्टिंग आरोग्य विभागाची नेहमी करायची असते, परंतु त्यांनी सुद्धा 3-4 महिन्यापासून या आरोग्य विभागाने ही टेस्टिंग केली नाही आणि त्याला ते सुद्धा जबाबदारी आणि मी सुद्धा माझी एक स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा मी देत आहे। माझे नेते वैभवरावजी पिचड साहेब यांच्या आदेशाने मी आज या ठिकाणी माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा देत आहे। राजूर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारा जो काही पाणी पुरवठा आहे, या पाणी पुरवठ्याच्या टाक्या अस्वच्छतेच्या असलेल्या टाक्या, यामुळे प्राधान्य क्रमांक प्रामुख्याने हा जो काही प्रादुर्भाव आहे, हा प्रादुर्भाव पूर्ण 20,000 लोकसंख्येमध्ये या ठिकाणी पसरल्याचं दिसून येत आहे। यामध्ये आज मितीला प्रशासनाच्या नुसार 238 रुग्ण या ठिकाणी आज सापडलेले आहेत। त्यापैकी काही 8 रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी अतिदक्षता म्हणून त्या ठिकाणी पुढे पाठवण्यात आलेले आहेत। याच्याही व्यतिरिक्त काही प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये रुग्ण या ठिकाणी जातात आहेत, काही आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी ही उपचार पद्धती या ठिकाणी स्वीकारतात आहेत। आज मी तिला तसं जर लोकांमध्ये जर चर्चा करून जर म्हटलं तर हजारो संख्या या ठिकाणी, हजारोच्या पेक्षा जास्त संख्या या ग्रामीण भागातील या आमच्या राजूर गावामध्ये पसरलेलं पाहायला भेटते। जवळपास या ठिकाणी 2 ते 3 हजाराची रुग्णसंख्या ही वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहे आणि या कारणास्तव या ठिकाणी दिसून येतं की या सर्व परिस्थितीमध्ये ज्याला आजार उद्भवतोय तो प्रायव्हेट जातोय, ज्याची परिस्थिती असतात त्या परिस्थितीनुसार जो दवाखान्यामध्ये जातोय आणि दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे असं दिसून येतं। राजूर ग्रामपंचायतीच्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरात मागील 3 आठवड्यांपासून कावीळ या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। मागच्या रविवारी प्रियंका शेंडे या तरुणीचा कावीळ आजारानं मृत्यू झाला होता आणि तो पहिला बळी ठरला होता। तर आता शुक्रवारी रात्री मिसबाह शेख या 13 वर्षीय मुलीचाही मृत्यू झालाय आणि तो दुसरा बळी ठरलाय। यामुळे राजूरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांनी ग्रामपंचायतबाबत अनेक तक्रारी मांडल्यात। गेले 15 दिवसापासून राजूर ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे नदीचं येणारं पाणी फिल्ट्रेशन प्लांट बायपास करून ते डायरेक्ट गावाला पुरवठा करणे आणि त्यातून हा कावीळ नावाचा साथीचा आजार पसरलेला आहे। त्यामुळे राजूर गावात भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 1000च्या आसपास पेशंट आहेत, जे इतरत्र आपला उपचार पद्धतीने उपचार घेत आहेत। काही भेंड्याला घेतात, काही नाशिक, काही संगमनेर, पुणा, नगर अशा ठिकाणी उपचार घेत आहेत। मात्र राजूर ग्रामपंचायतने अजूनही काही ॲक्शन प्लॅन न घेतल्यामुळं त्यांच्याच बोगस कारभारामुळे TCLचा वापर न करणे, आलमचा वापर न करणे, फिल्ट्रेशनने पाणी देणं बंधनकारक असताना यांनी बायपास करून राजूर गावाला पाणी दिलं। हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे मला वाटतं।
त्या पद्धतीनं या ग्रामपंचायतच्या कारभारावर सगळ्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि काल परवा ग्रामसेवक बडतर्फ करण्यात आलेला आहे। एकूण गावाच्या बाबतीत यांनी पाहिलं असेल तर 3 वर्ष झाले राजूर ग्रामपंचायतची एकही कमिटी स्थापन झालेली नाही। त्यामुळे राजूर ग्रामपंचायत नेमकं चालवतं कोण आणि त्याचा कारभार कसा चालतो हे आपल्याला लक्षात येईल। आता या ठिकाणी BDO साहेब होते, ॲडिशनल BDO होते, TPO होते, त्यांनीसुद्धा भाऊंनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यांना उत्तर देता आलं नाही। म्हणून मला असं वाटतं राजूर ग्रामपंचायत हीच यात दोषी आहे। 2 तरुण मुलांना, एक 13 वर्षाची शेख नावाची आणि 22 वर्षाची प्रियंका शेंडे नावाची मुलगी जीव गमवावा लागलेला आहे। तरीसुद्धा आरोग्य व्यवस्था आणि राजूरची ग्रामपंचायत BDO कार्यालय हे ॲक्शनवर येत नाही। ही सगळी व्हेंटिलेटरवर व्यवस्था आहे। तरी तातडीनं यांनी उपाययोजना न केल्यास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 4 दिवसानंतर राजूर गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी यांच्याशी राहील। राजूर ग्रामपंचायत ही अक्षरशः गावातील लहान लहान मुलांच्या जीवाशी खेळत काय असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। पत्रकारांनी या बाबतीत नेहमी चांगली भूमिका घेतलेली आहे। ते अजून चांगल्या पद्धतीनं या ग्रामपंचायतला सुधारण्यासाठी मदत करतील आणि यांचं पितळ उघडं पाडतील। ग्रामपंचायतमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून अत्यंत पुराव्यानिशी सांगतोय। माझ्याकडे अनेक स्वरूपाचे पुरावे आहेत, परंतु आता ही वेळ सध्या राजूरचे लोक वाचवण्याची आहे। 2 रुग्ण काल दुपारी 2 वाजता बोलणारी मुलगी रात्री 9 वाजता मयत होते, तरीसुद्धा आम्हाला जर आज सकाळी घेतलेले ब्लड सॅम्पल उद्या त्यांचे रिपोर्ट येणार असेल म्हणजे 24 तासाचा जर कालावधी जात असेल तर आरोग्य व्यवस्था करते काय? या सगळ्या बाबतीत अत्यंत गांभीर्याने प्रशासनाने घेऊन राजूरमध्ये जिल्ह्याच्या टीम आल्या पाहिजे, इथं डिटेक्शन झालं पाहिजे। काविळीबरोबरच आणखीन काही आजार आहे की काय याची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला राजूर ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। शनिवारी कावीळ या आजाराची अधिकृत रुग्णसंख्या 244 इतकी होती, तर 6 रुग्ण बाहेरील शहरामध्ये अतिदक्षता कक्षात उपचार घेत आहेत आणि अनेक रुग्ण आयुर्वेदिक औषधं घेत असल्याचं समोर आलंय। विलास तुपे, सी न्यूज मराठी, राजूर। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753।